तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बघा अशी सुंदर अशी बॅग कशी बनवायची ते खूप सुंदर अशी मोठी बॅग तयार करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर आता व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत माझ्याकडे एक जुना ड्रेस आहे, खूप मोठा साईजचा आहे, तो बघा आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। याच्यामध्ये अस्तर वगैरे पण आहेत, त्यामुळे इथे डबल आपल्याला अस्तर वगैरे घ्यायची गरज नाही आहे। तुम्ही कुठलाही पण कापड वगैरे घेऊ शकता आणि याच्यामध्ये तुम्ही गोणीचं पण कापड टाकू शकता थोडं थिकनेससाठी। पण इथे बघा हा ड्रेस जाडच आहे आणि खूप मोठी साईज आहे, तुम्हाला साईज पण दाखवते मी। बघा आपण अशी साईज घेणार आहे, इथं 20 इंच घेणार आहे बघा अशी उभी। इथं आपण कट करू, हे असे आहेत ना बघा अशी 20 घेणार आहोत। थोडस आपण हे करून सारखं करून घेतो। असे आपण घेऊ 23 इंच घेऊ बघा 23। आपण असं कट करून घेऊ, मग दाखवते कट करून घेते मी। कट झालेला आहे, आता इथंच दाखवणे। याच्यामध्ये आतमध्ये कापड वगैरे आहे, त्याच्यामध्ये हे होणार। आता इथं सुद्धा बघा आपण आपल्या आता आपण काय करायचं आहे याला अशा अगोदर आपण शिलाई मारून देऊ, दोन्ही पण पार्टला शिलाई मारून देऊ अशा। बघू शकते आपली शिलाई वगैरे मारून झालेली आहे। तर आपण काय करायचं आहे बघा, 20 इंचाची बाजू आहेत ना ती अशी आपल्याला फोल्ड करायची आहे या पद्धतीने। आणि आपण आता मधोमध बघा कट मारून घ्यायचा आहे, 2 भाग करायचे आहे याचे। या पद्धतीने इथे 2 भाग केल्यानंतर पुन्हा काय करायचं आहे आपल्याला इथून 5 इंच अंतरावरती एक खूण करायची आणि इथून सुद्धा 5 इंच अंतरावरती एक खूण करायची। हे बघा अशी। आता इथं सुद्धा आपण कट मारून घ्यायचं आहे, इथं
असे तुम्हाला दाखवते मी. सर्वात अगोदर आपण इथे चेन अटॅच करून घेऊ. मग मी तुम्हाला दाखवते. या पद्धतीने आपण चेन करून घ्यायची आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण चेन वगैरे जोडून घेतले आहे. आता इथे बघा आपण 5-5 इंच वरती याची निशाण घेते ना, हे सुद्धा आपण बघा कट करून घेऊ सरळ मध्ये. बघा आता आपल्याला सेंटर काढायचं आहे. याचा सेंटर काढून घेऊ असा दोन्ही पण साईडने. सेंटर काढून द्यायचं आपल्याला. इथं आपण बघा सेंटर काढायला 4-4 इंचावरती अशा खुणा करून घेऊ. इथं 4 इंचावरती आणि इथं सुद्धा 4 इंचावरती. इथं बघा मी अशा स्ट्रीप बनवून घेतल्या कापडाच्या. या 1 इंच रुंदीच्या आहे आणि इथं लांबी तुम्ही बघू शकता 20 इंचाच्या आहे. ते बघा आपण असं ठेवायचं आहे. इथं या पद्धतीने त्याला शिलाई मारून घ्यायची. बघा असं ठेवायचे आणि शिलाई मारून घ्यायची. तर आपण शिलाई मारून घेते मी. आता या ठिकाणी बघा आपल्या स्ट्रीप जोडून झालेल्या आहे. आता काय करतात आपल्याला हे आहेत ना, हे पुन्हा असं जोडायचं आपल्याला. शिलाई मारून घ्यायची, जास्त देऊन घ्यायची. पुन्हा आपण जोडून घ्यायचं आहे तुम्हाला याच्यावरती. या पद्धतीने पकडायचं असं आणि जास्त देऊन घ्यायचं आहे त्याच्यावरती. तर मी शिवून पण घेते आणि दाब टिप पण देऊन घेते आणि तुम्हाला नंतर दाखवते अजून. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्या बघा शिलाया मारून झालेला आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, इथे बॉक्स बनवायचे आहेत बघा. तिथं आपण 3-3 इंचावरती बॉक्स बनवून घेऊ या पद्धतीने. हे बघा असे पण 4 साईडला बॉक्स बनवून घ्यायचे आहे. सेम प्रोसेस बघा आपण 4 साईडला करायची. मग इथं सुद्धा आपण आता इथे बघा आपले बॉक्स बघा कट झाले आहे. आता आपण हा दुसरा पीस आहेत ना, याला सुद्धा आपण सेम तसेच बॉक्स टाकून घ्यायचे आहे. बघा इथं असे आता आपण सोल्यामुळे थोडंसं इथं कमी झालं ना, त्यामुळं दिसत आहे. इथं बघा आपले बॉक्स बघा झालेले आहे. आता आपण काय करायचं आहे बघा, आपण 4 साईडला शिलाई मारून घ्यायची आहे अगोदर. अशी अशी आणि असं बघा 4 साईडला शिलाई मारून घ्यायला. तर आता इथे तुम्ही बघू शकता आपण 4 साईडला आपण शिलाई मारून घेतलेला आहे. तर आता आपण काय करायचं आहे, इथे बघा 4 बॉक्स आहेत ना, या पद्धतीने आपण स्टिच करून घ्यायचे आहेत. सेम 4 याला सुद्धा शिलाई मारून घ्यायचं बघा. असं या पद्धतीने पकडायचं, याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे. तर शिलाई मारून घेते 4 कोपऱ्यांना मी आणि तुम्हाला दाखवते. आता तुम्ही बघू शकता आपले बघा शिलाई मारून झालेल्या आहेत 4 साईडला. तर आपण चेन ओपन करून घेऊ. तुम्हाला बॅग दाखवते मी कशी झाली ती. कपडे वगैरे पण भरून दाखवते. या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपली किती सुंदर अशी बॅग तयार झाली आहे. भरपूर सामान मावू शकतं. थोडेच कपडे भरले याच्यामध्ये.
हे बघा, तुम्ही याच्यापेक्षा मोठी पण बनवू शकते, याचा बेस पण बघू शकते. किती सुंदर आपली बघा बॅग तयार झाली आहेत. कशी वाटली बॅग तुम्हाला नक्की सांगा. भरपूर अशी मोठी झाली आहे. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटत ते पण कमेंट नक्की सांगा. यात किती सारे कपडे बसले. इथे तुम्ही पॉकेट वगैरे पण बनवू शकता गंधांच्या खालती. तर व्हिडिओ जर आवडला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चॅनल जर कोणी नवीन असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवरती